इयत्ता 7वी विषय गणित घटक 13वा पायथागोरस प्रमेय उपघटक सरावसंच 49 उजळणी. या उपघटकामध्ये आपण सरावसंच 49 कशा पद्धतीने सोडवायचा आहे, त्यासोबत पायथागोरसचा प्रमेय आपण पडताळून पाहायचा आहे. काही उदाहरणे कशा पद्धतीने सोडली आहेत हे पाहून घ्यायचं आहे. यामध्ये या पायथागोरस सिद्धांतानुसार हे उदाहरण पाहून घ्यायचं आहे. पाया 4 सेमी, उंची 3 सेमी व कर्ण 5 सेमी आहे. कशा पद्धतीने उदाहरण किंवा आकृती आहे बघून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ही माहिती समजू शकेल. हे पहा, हा एक काटकोन त्रिकोण आहे. याच्या बाजू 3 आणि 4 आहेत आणि कर्ण हा 5 आहे. येथे आपण बाजूंच्या लांबीच्या एककाचा वापर करणार नाही. या लांबीची काहीही एकके असू शकतात, जसे की सेंटीमीटर, मीटर इत्यादी. हा त्रिकोण कितीही लहान किंवा मोठा असू शकतो. फक्त या त्रिकोणाच्या बाजूंचे प्रमाण 3, 4, 5 यांच्या पटीत असणे गरजेचे आहे. प्रथम आपण 3 एकक लांब असणाऱ्या बाजूला ए मानू. जर आपण ए चा वर्ग केला तर या गणिती क्रियेत 3 गुणिले 3 म्हणजेच 9 मिळते. आणि या कृतीत भूमितीमध्ये एखाद्या आकाराचा वर्ग केल्यावर चौरस मिळतो. येथे आपण पाहू शकतो, या मोठ्या चौरसात 9 एकके लहान चौरस आहेत. म्हणून हा लाल रंगाचा भाग पायथागोरसच्या सिद्धांतामधील ए वर्गची किंमत दर्शवतो. येथे आपण पाहू शकतो, या मोठ्या चौरसात 9 एकका एवढे लहान चौरस आहेत. म्हणून हा लाल रंगाचा भाग पायथागोरसच्या सिद्धांतामधील ए वर्गची किंमत दर्शवतो. आता या 4 एकक बाजूला बी असे समजू. 4 चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 4 केल्यावर 16 मिळते. आणि येथे या आकृतीचा वर्ग केल्यावर 4/4 म्हणजे 4 गुणिले 4 असा एकक असणारा चौरस मिळतो. या चौरसात 16 एकका एवढे लहान चौरस आहेत. म्हणून हा निळ्या रंगाचा भाग पायथागोरसच्या सिद्धांतामधील बी वर्गची किंमत दर्शवतो. आता कर्ण म्हणजे सी, जी त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू आहे, तिचा विचार करू. कर्ण 5 एकक लांब आहे. 5 चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 केल्यावर 25 मिळते. येथे या आकृतीचा वर्ग केल्यावर 5/5 म्हणजे 5 गुणिले 5 एकक असणारा चौरस मिळतो. या चौरसामध्ये 25 एकका एवढे असणारे लहान चौरस आहेत. म्हणून हा हिरव्या रंगाचा भाग पायथागोरसच्या सिद्धांतामधील सी वर्गाची किंमत दर्शवतो. आता आपण पाहू शकतो, पायथागोरसच्या सिद्धांतामधील अंकगणिताचा भाग त्याच्या भूमितीशी म्हणजेच या आकृतीशी कसा संबंधित आहे. आता हे पहा, ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग. म्हणून 9 अधिक 16 बरोबर 25 मिळते. आणि या चौरसाची रचना अशा प्रकारे केल्यावर आपल्याला हे लक्षात येते की 2 बाजूंनी तयार केलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे कर्णाने केलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळा एवढेच आहे. वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज मी तुम्हाला इयत्ता 7वीचा 13वा धडा पायथागोरसचा सिद्धांत याच्यामधील सराव संच 49 सोडून दाखवणार आहे. सराव संच 48चा व्हिडिओ मी याच्या आधी केलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलवरती जाऊन इयत्ता 7वी गणिताची प्लेलिस्ट पहा. त्याच्यामध्ये सराव संच 48चा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने पायथागोरसचं प्रमेय म्हणजे सिद्धांत कसा आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण काटकोन त्रिकोणामधील एखाद्या बाजूचं माप जर माहीत नसेल तर ते कसं शोधायचं हे आपण शिकलो आहोत. आता या सराव संच 49मध्ये काय दिलेलं आहे तर इथे काही त्रिकुटं दिलेली आहेत. त्रिकुटं म्हणजे कशी, 3 मापं दिलेली आहेत, बाजू आहेत म्हणा किंवा अंक आहेत म्हणा. तर या तिघांच्या साहाय्याने तिघांचं जर माप घेतलं, समजा हे 2 आहे, 4 आहे, 5 आहे,
आपण जर 2 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर मापाचा जर एखादा त्रिकोण काढला, ज्याच्या तिन्ही बाजूंची मापं म्हणजे 2 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर असतील, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण होतो का नाही होत हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे इथे आपण बाजू दिलेल्या आहेत. जर बाजू पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये टाकायच्या आणि जर ते सिद्धांतानुसार जर बरोबर उतरल्या तर समजायचं की हा काटकोन त्रिकोण आहे, आणि जर नाही सिद्धांतानुसार बरोबर उतरल्या तर समजायचं की हा काटकोन त्रिकोण नाही आहे. आलं लक्षात? आता तुम्हाला सांगा, पायथागोरसचा सिद्धांत माहिती आहे का? तर तो आहे कर्ण वर्ग बरोबर, म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता त्याच सिद्धांतानुसार जर नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये, म्हणजे संख्या नैसर्गिक पाहिजे तर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या भुजांची लांबी अशा त्रिकुटातील संख्यांनी दर्शविली जाते तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. उदाहरणार्थ 7, 24, 25. आता 7, 24, 25 मधली मोठी संख्या कोणती? 25. मग 25चा वर्ग किती येतो? तर तो होतो 625. आणि 7चा वर्ग किती आहे? 7 7 49. आणि 24चा वर्ग किती आहे? 576. मग 576 आणि 49ची बेरीज किती येते? ती येते 625. आणि 25चा वर्ग किती येतो? 625. म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. सोपं आहे ना? म्हणजे पूर्वी आपल्याला त्रिकोणाची मापं दिली होती आणि मापांवरनं आपण शोधायचो की ते पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणजे काटकोन त्रिकोण आहे का, आणि त्यातले एखाद्या बाजूचं माप जर नसेल माहिती आपल्याला तर ती बाजूचं माप शोधायचो काटकोन त्रिकोण असेल माहीत असताना. म्हणजे आपण इथे उलटं वापरतोय की इथे मापं दिलेले आहेत आणि मापांवरून शोधायचं की ते पायथागोरसच्या प्रमेयात बसतं का. जर बसत असेल तर ते काटकोन त्रिकोण आहे, नसेल बसत तर ते नाही आहे. चला आपण सराव संच 49 सोडवायला घेऊयात. आता सराव संच 49 मध्ये ही जी पहिली 6 गणित आहेत त्यातलं पहिलं गणित काय बघा, 3, 4 आणि 5 या संख्या आहेत. 3, 4 आणि 5 सोडूया आपण. आता मला सांगा 3चा वर्ग किती येतो? तर 3चा वर्ग आहे 9. मग 4चा वर्ग किती येतो? 4चा वर्ग आहे 16. आणि 5चा वर्ग किती येतो? तर 5चा वर्ग आहे 25. हे वर्ग आता पाठ पाहिजेत हा तुम्हाला, कारण वर्ग पाठ असतील तर गणित लवकर सुटतील, नाहीतर मग गुणाकार करत बसावं लागेल. आता मला सांगा 9 अधिक 16 हे किती होतात? ते होतात 25. बरोबर. म्हणजे हे 9 अधिक 16ची बेरीज 25 आहे आणि इथे 5चा वर्ग किती? 25. म्हणून 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग. आले की नाही? 25 कशाचा वर्ग आहे? तर 5चा वर्ग आहे. 16 कशाचा वर्ग आहे? तर 4चा. 9 कशाचा वर्ग आहे? तर 3चा. हे आलं की नाही? म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणून 3, 4 व 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. आलं लक्षात? चला आपण आता दुसरं गणित सोडू, म्हणजे तुम्हाला हे जर समजलं नसेल तर अजून नीट समजेल. आता इथे संख्या बघा काय दिल्या? 2, 4 आणि 5. मग मला सांगा आता 2चा वर्ग किती आहे? 4. 4चा वर्ग किती आहे? तो आहे 16. आणि 5चा वर्ग किती आहे? तर 5चा वर्ग आहे 25. मग इथे आपण म्हणूनचं चिन्ह टाकू. मग आता मला सांगा 4 अधिक 16 किती होतात? 4 अधिक 16 हे 20 होतात की नाही? म्हणजे हे 25च्या बरोबर आहेत का? तर नाही, हे 25च्या बरोबर नाही आहेत. म्हणून अशी आपण तिरकी रेष मारली. म्हणून 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग 5चा वर्ग हे विधान चुकीचं आहे, हे बरोबर नाहीये. आणि म्हणून 2, 4 व 5 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. आलं लक्षात? बघा, जर ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज म्हणजे 2च्या वर्गाची बेरीज आणि 4च्या वर्गाची बेरीज जर 5च्या वर्ग एवढी आली असती तर हे पायथागोरसचं त्रिकूट असतं. पण इथे ही बेरीज नाही आहे, त्यामुळे हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. चला पुढचं गणित सोडूया आपण. आता संख्या काय आहे बघा, 4, 5 आणि 6.
मग मला सांगा आता 4चा वर्ग किती असतो, तर तो 16 आहे. मग 5चा वर्ग किती आहे, तर तो 25 आहे. आणि 6चा वर्ग किती आहे, तर तो 36 आहे. मग म्हणून 16 अधिक 25 हे किती होतात, ते होतात 41. म्हणजे ते 36 होतात का, तर नाही होत. म्हणून 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर 6चा वर्ग हे विधान बरोबर होतं का, तर ते नाही होत. मग उत्तर काय लिहिणार आपण इथे, म्हणून 4, 5 व 6 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. आलं लक्षात? चला पुढचं गणित सोडवू आपण. आता संख्या काय आहेत बघा, 2, 6 आणि 7. मग 2चा वर्ग किती आहे, 4. एव्हा नाही, फक्त ऐकून ऐकूनच पाठ झालं असेल तुमचं. मग 6चा वर्ग किती असतो, तर असतो 36. आणि 7चा वर्ग किती आहे, तर 7 7 49. आलं लक्षात? मग सांगा, म्हणून 4 अधिक 36 बरोबर किती होतात, 4 अधिक 36 होतात 40. हे 49 एवढे आहेत का, तर हे नाही आहेत 49 एवढे. म्हणून 2चा वर्ग अधिक 6चा वर्ग हे 7च्या वर्ग एवढे नाही आहेत. मग इथे आपण हे कट करायचं असतं. आणि इथे काय लिहायचं आपण, म्हणून 2, 6 व 7 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. आपण काय करतो माहिती आहे ना, जी मोठी संख्या आहे ना तिचा वर्ग हा 2 छोट्या संख्येच्या वर्ग एवढा आहे का हे बघतो. किती सोपं आहे ना हे. चला आता 5वं गणित काय आपलं, 9, 40 आणि 41. मग 9चा वर्ग किती असतो, 9 9 81. 40चा वर्ग किती आहे, 1600. 4चा वर्ग 16. मग 40चा वर्ग किती, 1600. आणि 41चा वर्ग किती आहे, तो आहे 1681. पाठ नसेल तर गुणाकार करा, पण शक्यतो पाठ करा, म्हणजे परीक्षेमध्ये तुमचा वेळ जाणार नाही. मग म्हणून 81 अधिक 1600 बरोबर 1681. म्हणजे याचाच अर्थ काय होतो सांगा, हे 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग बरोबर हे 41चा वर्ग झालं की नाही. म्हणून 9, 40 व 41 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. इथे तुमच्या लक्षात आलं असेल बघा, जी मोठी संख्या आहे त्याचा वर्ग हा 2 छोट्या संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका आला. मग पायथागोरसचं प्रमेय काय आहे, तर कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. म्हणजे या मापांचा जर 9, 40 आणि 41च्या मापाचा जर आपण एक त्रिकोण तयार केला तर तो नक्कीच काटकोन त्रिकोण असणार आहे. आता माप बघा काय, 4, 7 आणि 8. मग 4चा वर्ग किती असतो, 16. 7चा वर्ग किती आहे, 7 7 49. आणि 8चा वर्ग किती आहे, तर 8चा वर्ग 8 8 64. मग सांगा, म्हणून 16 अधिक 49 बरोबर किती होतात, ते होतात 65. म्हणजे ते 64 आहेत का, जरी तुम्हाला संख्या जवळ दिसत असली तरी ते नाही आहेत ना, कारण 64 हे बरोबर 65 नसतात. मग इथे आपण काय करायचं, कट करायचं. मग आपण काय लिहिणार इथे, म्हणून 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग बरोबर 8चा वर्ग हे विधान बरोबर होईल का, तर नाही होत ना. मग इथे नाही लिहिणार, कट करणार आपण. आणि पुढे काय लिहिणार, म्हणून 4, 7 व 8 हे पायथागोरसचे
त्रिकुट नाही. आलं लक्षात? किती सोपं आहेत नाही गणित. चला आपण आता प्रश्न दुसरा सोडूयात. आपला प्रश्न दुसरा बघा काय आता. खाली काही त्रिकोणाच्या बाजू दिल्या आहेत, त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत ते ओळखा. आता बघा ही गणित तशीच झाली ही सगळी. फक्त इथं काय म्हटलं होतं, खाली काही त्रिकुटे दिली आहेत, ती पायथागोरसची त्रिकुटे आहेत की नाही ठरवा. आता इथे सांगितलं काही बाजू दिल्या आहेत आणि त्या बाजूंवरून ओळखा की हे पायथागोर म्हणजे काटकोन त्रिकोण आहेत की नाही. म्हणजे आपल्याला परत तशाच पद्धतीने ही गणितं सोडवायची. फक्त परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो किंवा असा विचारला जाऊ शकतो. उत्तर काढताना दोन्ही एकच प्रकारची गणित आहेत. आता संख्या बघा काय काय दिल्या आहेत. 8, 15 आणि 17 म्हणजे हे बाजूची माप आहेत. मग मला सांगा 8चा वर्ग किती होणार? 64. 15चा वर्ग किती होणार? 225. आणि 17चा वर्ग किती होणार? 17चा वर्ग आहे 289. पाठ नसेल तर गुणाकार करा 17 गुणिले 17, पण शक्यतो पाठ करा, परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचे ते. म्हणून 64 अधिक 225 बरोबर किती होतात? तर 289. याचाच अर्थ काय होणार? 64 कशाचा वर्ग आहे? तर 8चा वर्ग अधिक 255 कशाचा वर्ग आहे? 15चा वर्ग आणि हा 289 कशाचा वर्ग आहे? तर तो 17चा वर्ग आहे. ओके नाही. म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे. आलं की नाही लक्षात? चला पुढचं गणित सोडू आपण. आता पुढच्या गणितातल्या संख्या बघा 11, 12, 15. 11चा वर्ग आपल्याला माहिती आहे 121, 12चा वर्ग 144, 15चा वर्ग आहे 225. पण मला सांगा आता, म्हणून 11चा वर्ग अधिक हे नाही लिहायची गरज आपल्याला, 121 अधिक 144 बरोबर किती होतात? करा ही बेरीज, सांगा लवकर किती होतात? 121 अधिक 144 हे होतात 265. मग हे 225 एवढे आहेत का? तर हे 225 एवढे नाही आहेत. आलं लक्षात? म्हणून 11चा वर्ग अधिक 12चा वर्ग हा 15च्या वर्गा एवढा आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. म्हणून काय करायचं? ते कट करायचं असतं आणि आपण आपलं विधान लिहायचं. म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही. आलं लक्षात? चला तिसरं गणित सोडू आपण. आता तिसऱ्या गणितातल्या संख्या काय काय आहेत बघा. 11, 60 आणि 61. मग 11चा वर्ग किती होतो? 121. मग 60चा वर्ग किती होणार आहे? 6चा वर्ग 36 आणि मग 60चा वर्ग किती येणार? 36 वरती 2 शून्य. आणि 61चा वर्ग किती येतो? तो येतो 3721. करा गुणाकार, काढा. पाठ नसेल तुमचा, असेल तर मग खूप छान गोष्ट आहे. 121 अधिक 3600 बरोबर ह्याची बेरीज किती होते बघा? 1 मग 2 मग 6 आणि 1 7 आणि 3. लक्षात आलं काय बघा? 61चा वर्ग हा बरोबर आला की नाही दोघांची बेरीज एवढा. म्हणून हा 121 कोणाचा वर्ग आहे? तर 11चा वर्ग आहे अधिक हा 3600 कोणाचा वर्ग आहे? हा 60चा वर्ग आहे बरोबर. हा 3721 कोणाचा वर्ग आहे? तर 61चा वर्ग आहे की नाही? हो बरोबर 161चा वर्ग. मग म्हणून हा काटकोन त्रिकोण आहे. ओके. चला पुढचं गणित सोडू आपण. आता आपल्या चौथ्या गणितातल्या संख्या बघा काय 1.5, 1.6 आणि 1.7. आता तुम्ही म्हणावं अशा संख्येचे वर्ग कसे करायचे सर? नका गोंधळून जाऊ, काय अवघड नाहीये. बघा आता 15चा वर्ग करायचा तर आपण इथे 1.5 आहेत ना, हा दशांश चिन्ह विसरून जा, म्हणजे काय होणार? 15 होणार. मग 15चा वर्ग कसा करणार आपण? 15 गुणिले 15 बरोबर की नाही?
15 गुणिले 15 जे उत्तर येईल तो 15चा वर्ग आहे. मग जर इथे पूर्णांक चिन्ह आहे, ओके, तर आपण हा गुणाकार कसा करतो? तर गुणाकार नॉर्मल करायचा आणि नंतर हे 1 दशांश चिन्ह आणि हे 1 दशांश चिन्ह अशी 2 द्यायची. म्हणजे 15 गुणिले 15 किती होतात आपले? तर ते होतात 225. बरोबर. पण इथे पण दीड मध्ये पण 1 दशांश चिन्ह आहे आणि ह्या दीड मध्ये पण 1 दशांश चिन्ह आहे, म्हणून मग इथे दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे काय करायचं? 16चा वर्ग करायचा आणि मग शेवटून 2 दशांश चिन्ह द्यायचे आणि मग 17चा वर्ग काढायचा आणि मग त्याच्यानंतर शेवटून 2 संख्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं. आलं लक्षात? सोपं आहे ना? मग आपण आता लिहून घेऊ. बरं, इथे 1.5चा वर्ग काय येणार आहे? तर 2.25. मग 1.6चा वर्ग काय येणार आहे? तर तो होणार आहे 2.56 आणि 1.7चा वर्ग काय येणार आहे? तर तो येणार आहे 2.89. आलं का लक्षात? मग म्हणून 2.25 अधिक 2.56 बरोबर ते किती येतात? ह्या दोघांची बेरीज किती होते? 6 आणि 5 11शी 1. हा चाला 1. मग 5 आणि 2 7. 7 आणि 1 8 आणि 2 आणि 2 4. मग किती आला? हे 4.81. गुणाकार करताना दशांशांची म्हणजे इथे 1चा दशांश होतो, नंतर इथे 1चा दशांश म्हणून 2 नंतर दशांश दिले. बेरीज करताना तसं नाही करता. बेरीज करताना इथे 2 संख्यानंतर दशांश चिन्ह, इथे 2 संख्यानंतर दशांश चिन्ह, म्हणून उत्तरात पण 2 संख्यानंतर दशांश चिन्ह येणार आहे. पण आता हे जे उत्तर आहे आपलं ते 1.7च्या उत्तर एवढं आहे का? वर्ग एवढा आहे का? तर नाहीये. मग इथे आपण 2.89 लिहू. पण हे दोन्ही बरोबर नाहीयेत ना, म्हणजे 4.81 आणि 2.89 हे बरोबर नाहीयेत. म्हणून आता इथे काय लिहायचं आपण? 1.5चा वर्ग अधिक 1.6चा वर्ग 1.7च्या वर्ग एवढा आहे का? तर नाही. म्हणून इथे आपण एक तिरपी रेष मारायची आणि मग पुढे आपलं विधान लिहायचं. म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही. आलं लक्षात? सोपं आहे ना? चला पुढचं सोडू आता आपण 5वं गणित. आपलं 5वं गणित काय आहे? तर 40 20 आणि 30. 40 20 आणि 30. आता इथे बघा संख्या पुढे मागे दिल्यात, म्हणजे मोठी संख्या आधी दिली आहे, तरी पण आपल्याला काय करायचंय? 20चा वर्ग अधिक 30चा वर्ग बरोबर 40चा वर्ग येतो का ते बघायचंय. माझे आपण 20चा वर्ग किती येतो? 5 नाही का? 2चा वर्ग किती येतो? 4. त्याच्यावरती 2 शून्य. मग 30चा वर्ग किती येतो? 3चा वर्ग किती आहे? 9. त्याच्यावरती 2 शून्य. आणि 40चा वर्ग कसा काढायचा? तर 4चा वर्ग येतो 16. त्याच्यावरती 2 शून्य. आलं लक्षात? सोपं आहे ना वर्ग काढणं? मग आता मला सांगा, म्हणून 400 अधिक 900 बरोबर किती होतात? 400 अधिक 900 किती होतात? 1300 होतात. मग हे 1600 इतकं उत्तर आहे का? तर नाही. 1600 1300 मध्ये फरक आहे. म्हणून मग आपलं दुसरं विधान 20चा वर्ग अधिक 30चा वर्ग बरोबर 40चा वर्ग होईल का? तर ते पण होणार नाही, कारण 40चा वर्ग 1600, पण इथे 1300 उत्तर आहे आपलं. मग आपलं पुढचं विधान लिहून टाकायचं. म्हणून हा काटकोन त्रिकोण नाही. आलं लक्षात? सोपं आहे की नाही? चला आपला हा सराव संच सोडून झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठ 14वा बैजिक सूत्रे वर्ग विस्तार याच्यातील सराव संच 50 सोडून दाखवणार आहे. जर त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही सपनाज होम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यामुळे काय होईल की तुम्हाला जे मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येईल. आणि तसेच जर तुम्हाला याच्या आधीचे जे सोडवलेले सराव संच आहेत ते जर पाहायचे असतील तर तुम्ही सपनाज होम स्कूलिंग चॅनलवरती जा.
तिथे प्लेलिस्टमध्ये जाऊन इयत्ता 7वीची गणिताची प्लेलिस्ट बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला याच्या आधीचे सर्व सराव संच सोडवलेले व्हिडिओ पाहता येतील. तसेच आपल्याकडे इंग्लिश, मराठी, विज्ञान अशा सर्व विषयांच्या आणि बाकी सर्व इयत्तांच्या पण प्लेलिस्ट आहेत. तर तुम्ही त्या विषयांच्या प्लेलिस्ट तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला हवे ते व्हिडिओ पाहू शकता. ज्या संकल्पना तुम्हाला समजत नसतील त्याची व्हिडिओ तुम्हाला तिथे बघायला मिळते, ज्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यास थोडं सोपं जाईल. आणि जसं जो तुम्हाला काही कळत नसेल, काही अवघड वाटत असेल, काही संकल्पना समजलेल्या नसतील, मला कमेंट करून विचारा. मी नक्की तुमच्या सर्व शंकांचे निरसन करेन. धन्यवाद. नमस्कार छोट्या दोस्तांनो, आज आपण पाहणार आहोत पायथागोरसचा सिद्धांत. पायथागोरसचा सिद्धांत हा त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. या 3 बाजूमध्ये त्रिकोणाला नाव दिलेलं आहे आपण DEF. त्यातील पहिली बाजू आहे DE, ही 3 सेंटीमीटर आहे. DF ही 4 सेंटीमीटर आहे आणि FD ही 5 सेंटीमीटर आहे. बाजू DE वर 3 सेंटीमीटर बाजूचा चौरस DESQ काढला आणि या चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू म्हणजेच 3 गुणिले 3 एकूण 9 चौरस सेंटीमीटर इतकं येतंय. त्यानंतर बाजू EF वर आपण हा EXYF हा चौरस काढला आणि या चौरसाचं क्षेत्रफळ आहे बाजू गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 4 16 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर उर्वरित बाजू DF ही आपण घेतली. DF वर 5 सेंटीमीटर बाजूचा चौरस आपण DFMS N हा काढला आणि या चौरसाचं क्षेत्रफळ बघू. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहितच आहे, बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजू आहे 5 सेंटीमीटर म्हणजेच 5 गुणिले 5 एकूण 25 सेंटीमीटर. आता यानंतर आपण पायथागोरसचा सिद्धांत पाहणार आहोत कसा आहे ते. चौकोन DESQ व चौकोन EFYQ यांच्या क्षेत्रफळांची बेरीज केल्यास ती सुद्धा 25 चौरस सेंटीमीटर येते. 3 वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग. अशा प्रकारे आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत सांगता येईल. या पायथागोरसच्या सिद्धांताचं सूत्र आहे काटकोन त्रिकोणात कर्णाच्या लांबीचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या लांबीच्या वर्गाच्या बेरजी इतका असतो. उदाहरणार्थ 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग. 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग बरोबर 10चा वर्ग. धन्यवाद.